दिवाळीमध्ये गोड खाऊन खूप कंटाळा आला असेल ना, तर आता मी तुम्हाला अगदी सहजपणे झटपट तयार होणारी, तेही कांदा खोबऱ्याचं वाटण न करता सुद्धा अतिशय सोप्या पद्धतीने हॉटेलसारखी चव देणारी एकदम झणझणीत शेवभाजी, तेही फक्त 4 ते 5 मिनिटात कशी तयार करायची तर ते सांगणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आज मी अजिबात वाटण न करता सुद्धा ही भाजी बनवत आहे. तर त्यासाठी सुरुवातीला आपण इथे कढई घेत आहोत आणि या कढईमध्ये तेल घ्यायचं आहे आणि तेल तापलं की मग त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी छान तडतड करायला लागली की आपल्याला इथे लसण, अद्रक आणि जिऱ्याची पेस्ट घालायची. इथे ही भाजी बनवत असताना मी 2 ते 3 व्यक्तींसाठी बनवून घेत आहे. तर त्यासाठी इथे मी लसण आणि अद्रकची जी पेस्ट घेतलेली आहे ती जवळपास 1 चमचा एवढी आहे. तर छान ही पेस्ट आपल्याला कमी गॅसवरती तळून घ्यायची. खूप जास्त गॅस जर तुम्ही फुल ठेवला तर ही पेस्ट अगदी पटकन अशी तळल्या जाते आणि ती लालसर अशी होते. तर अगदी हलका याचा रंग बदलायला लागला की मग आपल्याला यामध्ये 1 चमचा बेसन पीठ घालून घ्यायचे. तर आज आपण ही भाजी करत असताना अजिबात मसाल्याचं वाटण करत नाही आहोत, पण तरीसुद्धा भाजीला घट्टपणा येण्यासाठी इथे आपण हरभरा डाळीचं पीठ वापरत आहोत. तर हे हरभरा डाळीचं पीठ वापरत असताना हे फोडणी तळल्यानंतर यामध्ये तळून घ्यायचं. म्हणजे काय होतं, हे व्यवस्थित असं भाजलं जातं आणि हे पिठाचा कच्चापणा या भाजीला इथे राहत नाही आणि व्यवस्थित असं तळून घेतल्यानंतर ह्या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते. तर हे बेसन पीठ तळत असताना अगदी गुलाबीसर होईपर्यंत तळून घ्यायचं व त्यानंतर यामध्ये आपण थोडीशी कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत. म्हणजे हे तेलाचं जे तापलेलं प्रमाण असतं ना ते थोडंसं कमी होतं आणि त्यानंतर आपण जे राहिलेले मसाले आहोत तर ते यामध्ये घालायचे. तर सुरुवातीला इथे मी अर्धा चमचा हळद पावडर घालणार आहे. चवीप्रमाणे लाल तिखटसुद्धा घालायचं. तर इथे मी 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घातलेला आहे. तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता. त्यानंतर आता इथे मसाला वापरत असताना इथे मी घरगुतीच तयार केलेला हा मसाला आहे आणि तो सुद्धा फक्त 1 चमचा एवढंच घालत आहे. खूप जास्त मसाला न घालता सुद्धा आपण इथे ही भाजी बनवत आहोत. अतिशय सुंदर अशी ही भाजी होते आणि खायला सुद्धा खूप छान अशी लागते. तर त्यानंतर आता आपण हा मसाला तळत असताना यामध्ये धने आणि जिरेपूड सुद्धा घालत आहोत. तर जिरेपूड घालत असताना मी अर्धा चमचा जिरेपूड घातलेली आहे आणि 1 चमचा धनेपूड. तर ह्या दोन्ही पूडसुद्धा मी घरीच बनवून घेतलेल्या आहेत आणि ह्या दोन्ही पूडसुद्धा आपल्याला अशा प्रकारे या तर्रीमध्ये छान अशा तळून घ्यायच्या. म्हणजे ही फोडणी व्यवस्थित अशी तळल्या जाते. त्यानंतर आता आपण ही भाजी छान एकदम चविष्ट अशी बनवून घेण्यासाठी किंवा हॉटेलसारखी टेस्ट आणण्यासाठी यामध्ये मी एका टोमॅटोची प्युरी घालणार आहे. तर एक टोमॅटो आपण इथे घेतलेला आहे आणि तो मिक्सरमधून छान असा फिरवून घेतलेला आहे आणि त्याची जी पेस्ट आहे ना ती पेस्ट आपण ह्या फोडणीमध्ये घालायची. म्हणजे अतिशय सुंदर याला घट्टपणा येतो, त्याचबरोबर एक छान अशी टेस्टसुद्धा येते. तर बघा, शेवभाजीसाठी लागणारा जो मसाला आहे तो आपण अगदी वाटण तयार न करता सुद्धा फक्त 2 मिनिटात इथे तयार करून घेतलेला आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये इथे मसाला इथे तयार झालेला आहे. तर अतिशय सोपी अशी ही पद्धत आहे, अगदी आगळी वेगळी. जर तुम्हाला ह्या पद्धतीने शेवभाजी खायची असेल ना तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. आता तयार करून घेतलेला जो मसाला आहे ना तर त्याला आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं, जेणेकरून हा शिजला तर जाईलच, त्याचबरोबर ह्या भाजीला एक प्रकारची तरीसुद्धा येईल. तर हा शिजत असताना याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं, अगदीच थोडं थोडं घालायचं, खूप जास्त पाण्याचा वापर करू नका. त्यानंतर हा मसाला छान असा चमच्याने एकत्रित करायचा व गॅस कमी किंवा मध्यम करून जोपर्यंत ह्या मसाल्यामधून भरपूर प्रमाणामध्ये तेल सुटत नाही तोपर्यंत हा शिजवून घ्यायचा. म्हणजे भाजीला एक प्रकारची चव पण वाढते आणि त्याचबरोबर भाजीला अगदी छान अशी तरी ते येते. म्हणजे तुम्ही ह्या भाजीमध्ये खूप कमी तेलसुद्धा घातलं ना तरीसुद्धा ही भाजी अगदी झणझणीत अशीच दिसेल. शेवभाजीचा मसाला बनवण्यासाठी जर तुम्हाला वाटणही वाटायचे नाही आणि त्यावेळेला हरभरा डाळीचे पीठसुद्धा इथे वापरायचे नसेल तर अशा वेळी काय करायचं, तर आपण जी इथे शेव घेत आहोत तर ती शेवसुद्धा तुम्ही जर मिक्सरमधून छान असं बारीक फिरून जर यामध्ये घातली ना तर तरीसुद्धा हा मसाला अतिशय परफेक्ट असा होतो. तर इथे आपण तयार करून घेतलेल्या मसाल्यामध्ये पाणी घालून आता आपल्याला भाजी छान घट्ट किंवा पातळ कशी हवी आहे त्या प्रकारे इथे करून घेत आहोत. त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालायचं व त्यानंतर आता भाजीला इथे फुल गॅसवरती छान उकळा येईपर्यंत उकळून घ्यायचं आहे. तर बघा, अतिशय सोप्या पद्धतीने आपण शेवभाजीसाठी लागणारा जो रस्सा आहे ना तर तो इथे तयार करून घेतलेला आहे. आता हा एकदा उकळला की आपली शेवभाजी इथे तयार होणारच आहे. तर त्यापूर्वी भाजी छान अशी उकळल्या गेली की आपण इथे गॅस कमी करायचा आणि त्यामध्ये आपण आता शेव घालून घेणार आहोत. तर शेव घालत असताना खूप जास्त शेव न घालता
अगदी मूठभर शेव एक उकळत असताना घालायची. म्हणजे काय होतं ना, ज्या वेळेला आपण शेव घालतो त्यावेळेला भाजी परत एकदा उकळून घेतो, त्यामुळे भाजी अजून एकदा घट्ट होते. तर त्यासाठी सुरुवातीला तुम्ही शेवभाजीची भाजी बनवत असताना अगदी मूठभर एवढी शेव वापरायची व त्यानंतर जेवण करतात ना किंवा ज्यावेळेला तुम्हाला भाजी खायची त्यावेळेला तुम्ही त्या प्लेटमध्ये वरतून शेव घ्यायची आणि मस्त अशी शेवभाजी ते खायची. ही भाजी बनवत असताना मी तुम्हाला खूप साऱ्या टिप्ससुद्धा दिलेल्या आहेत किंवा भाजीचा मसाला कसा तयार करायचा तर ते सुद्धा सांगितलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघाच आणि व्हिडिओ बघितल्यानंतर जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा. म्हणजे तुम्हाला सुद्धा अगदी झणझणीत अशीच ही भाजी लागणार. तर माझ्या घरी तर ही भाजी सर्वांनाच आवडते, तर तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा. तर तयार झालेली शेवभाजी तुम्ही छान भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा फक्त भातासोबत जरी खाल्ली ना तरीसुद्धा खूप छान अशी लागते. आणि जेव्हा केव्हा तुम्हाला शेवभाजी खायचं मन झालं तर त्यावेळेला अगदी झटपट आणि सहज बनणारी ह्या पद्धतीची शेवभाजी नक्की ट्राय करा. तर नेहमीप्रमाणे मी तुमच्यासोबत अतिशय सोप्या सोप्या अशा रेसिपी शेअर करतच असते. त्यामध्येच ही एक शेवभाजी अशी रेसिपी आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर पूर्ण बघा आणि तुमच्या नातेवाईकांना सुद्धा नक्की शेअर करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.